27 वर्ष झाली हो, पण तरी सुद्धा हा दिवस आठवला ना तर अंगावर काटा येतो. म्हणूनच काही आठवणी पेटीत बंद असलेल्याच बऱ्या असतात, कारण त्या बाहेर आल्या तर त्यांचं वादळ होऊ शकतं. तरी सुद्धा अपराधी मन खायला उठतो. तिलोत्तमा, मनावर ताबा ठेव. तेच तुझ्यासाठी आणि आपल्या सगळ्यांसाठीच हिताचं आहे. हॅलो. ए तारा, कशी आहे तारा तू? हा, मी ठीक आहे. आज अचानक कसा काय फोन केला तुम्ही? असं काय करते? अगं लय जुने संबंध आहेत आपले. बाकी कशी आहेस तू? हो हो, मी ठीक आहे. आणि घरात कसे आहेत सगळे? सगळे ठीक आहेत. बोला ना. वरण भात म्हणजे तुझी अमृता वहिनी ती कशी आहे? जयंती वहिनी, तुम्ही मुद्द्याचं बोला ना. मला खूप कामं आहेत. मी तुमच्यासारखी तुमच्यासारखी काय? बोल बोल बोल. तुमच्यासारखी रिकाम टेकडी नाही, मी असंच म्हणायचं होतं ना तुला. नाही नाही, असं काही नाहीये. बोला तुम्ही. मी ना तुझं अभिनंदन करायला फोन केला. आता तू पिक्चर मध्ये काम करणार बाई, कोणीतरी हिरोईन होणार. थँक्यू सो मच. आता पण मी त्याच कामात होते. आपण नंतर बोलूयात का? अगं नंतर कशाला, आत्ताच बोलूया ना. कुसे इम्पॉर्टंट सांगणार आहे मी तुला काहीतरी. म्हणजे मी बॉलिवूडच्या सिनेमांची मोठी चाहती आहे ना, त्यामुळे मला सगळं माहितीये ग. ऐक, पूर्वीच्या सिनेमांमध्ये ना ते ऍक्टिंग सोबत ना गाणं बी म्हणायचे लोक, माहितीये का तुला? हा, तू बी करू शकतेस ना. तुझ्या पिक्चर मध्ये ऍक्टिंग बी करू शकतेस आणि गाणं बी म्हणू शकतेस. आत्ता कळलं मला तुम्ही कोणाच्या बाजूने बोलताय ते. हे बघा, तुम्ही मम्माला सांगा की असं कोणालाही फोन करायला लावून माझं मन वळवायचा प्रयत्न करू नकोस. तुम्हाला कुठून कळलं हे सगळं? कारण मी हे मम्माशिवाय कोणाला सांगितलेलंच नाहीये. बरोबर आहे तुझं. माईंनीच सांगितलं मला. मला काळजी वाटते ना तुझी, म्हणून बोलतेय मी. अगं कसं आहे तारा, तू जर गाणं बंद केलंस तर आमची पेन्शन बंद होईल याचं टेन्शन आहे मला. आता इतकी वर्ष मी तुमच्यासाठी हे सगळं करतच आली आहे ना. खूप केलं मी आता इतरांसाठी. मला आता स्वतःसाठी जगायचंय. अगं पण तू एकत्र गाणं आणि ऍक्टिंग केली तर काय बिघडतंय? तुम्हाला पण माहितीये वहिनी की मी किती छान गाते ते. आयुष्यभर चालू राहणार आहे का असं? कधी ना कधी कळेलच हे जगाला. आणि ही झाकली मूठ आहे ती तशीच राहू देत. आणि तोपर्यंत मला ह्या सगळ्यातून बाहेर पडू देत. हे बघा, तुम्ही मला परत फोन करू नका. काहीतरी तुंतू नाही, रिकामं वाजत राहतं. आता यातून एकच व्यक्ती मार्ग काढू शकते, सावली. तसंही 3-4 महिन्यांनी त्यांना यायला जमणारच नाहीये ना. ठीक आहे, तू काय काळजी करू नकोस. मी आहे ना तुझ्या मदतीला. नाही, तुम्ही आहातच माझ्या मदतीला, पण तुम्हाला सुद्धा कोणाची तरी मदत लागेलच ना. म्हणजे तुम्हाला कोणाची तरी मदत लागेल. वहिनी, तू ना माझ्या मनातलंच बोललीस. माझी पण इच्छा आहे कोणाला तरी घेऊन यायची. मग ती इच्छा फक्त व्यक्त नका करू, हीच इच्छा योग्य व्यक्तीपर्यंत पोहोचवा. हो नक्की. ते बायका घेऊन आलोय. बायका घेऊन आलोय म्हणजे? म्हणजे ते बाबुळवाडीला गेलो होतो ना, तर त्या बायका आल्यात बाहेरच आहेत. त्यांना बोललो आत्या आत्या, ऐकतच नाही. तुम्ही बाबुळवाडीच्या बायकांना इथे का घेऊन आलात? मी जाणार होते तिथे. ते सारंग दादा बोलला. बरं ठीक आहे, मी चहा करते सगळ्यांसाठी, आपण एकत्र जाऊ. नाही नाही नाही. मी गेले असते ना गावात. तेच तर नको तुम्हाला सावली. काळजी वाटते तुझी. तुला एकटीला कसं जाऊ देऊ मी त्या गावात? पण मग आता इथे येऊन तरी काय फायदा झालाय? मी तिथे गेले असते, सोक्ष मोक्ष लावला असता. एकतर माल येत नाहीये, कंपनीचं काम खोळंबलंय. हे बघ सावली, एवढ्या अडचणी येत असतील तर आपण दुसरं गाव शोधूयात. मला काम महत्वाचं नाहीये तुझ्यापेक्षा, तुझा जीव महत्वाचा आहे.
अहो ऐका ना, असं लगेच कोणत्याही निष्कर्षावर नको यायला आपण. मी त्या बायकांशी बोलले, त्यांनी जे सांगितलं ना त्यावरून मला काहीतरी गडबड वाटते. म्हणूनच मी म्हणते की मी जाते, मी बघते त्या जंगलात काय सुरू आहे ते. अगं वेडी आहेस का सावली तू? हे बघ, माझा पण या सगळ्या गोष्टींवर विश्वास नाहीये, पण उगाच विषाची परीक्षा नको. मग काय करायचं? जे पटत नाहीये ते असं सहन करायचं? ही काय भानगड आहे शोधून काढायला हवं ना आपल्याला. हवं तर तुम्ही चला ना आज माझ्यासोबत. आज मीटिंग्स आहेत, आज नाही जमणार. मग ऑफिस नंतर जाऊ. रात्र होईल सावली. होऊ द्यात ना, बोलायचंय की नाही गावकऱ्यांची. प्लीज. बरं ऐका, मी आज ऑफिसला नाही आले तर चालेल का? अमृता वहिनी बाहेर गेल्यात, मला रात्रीचा स्वयंपाक करायचा आहे. ठीक आहे चालेल, तू झाल्यावर मला फोन कर, मी न्यायला येईन तुला. अच्छा, असं आहे तर. पण गावातल्या माझ्या माणसाने ही भानगड मला का नाही सांगितली? त्याला विचारलं पाहिजे. ही चांगली संधी आहे सावलीला धडा शिकवायची. सावली, आता तर तू गेलीच.